तर आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पुण्यातली भीमा नदी आहे ना, तर तिचं किती पाणी वगैरे वाढलेलं आहे ते दाखवणार आहे. तर मी अगदी सहज चाललेली आहे बाहेर एस मार्टमध्ये किराणा भरायला. तर त्यावेळेस दाखवते तुम्हाला मी. आणि त्याच्यानंतर आता मला ना बाहेर भरपूर दिवसभर काम आहे, त्यामुळं काय करते, पहिल्यांदा टिफिन वगैरे पोरांना देते. आणि पोरं जातात शाळेत, आणि ती शाळेत गेले की येताना त्यांना घेऊन येणार आहे. तर भीमा नदी ना माझ्या घरापासून थोडंसंच लांब आहे, जास्त लांब नाही. आणि मी जिथं किराणा वगैरे भरायला जाते ना, तर तिथं जवळच आहे. तर जाता जाता दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये किती पाणी वाढले. आता सध्या इथली परिस्थिती काय आहे पुण्यातली. तर ती आता सगळी इथे शेपूची भाजी वगैरे करून घेतलेली आहे. तर शेपूमध्ये घातलेलं आहे ठेचलेलं लसूण, मटकीची डाळ भिजलेली थोडीशी भिजत घातली होती 2-3 मिनटं. आणि त्याच्यानंतर 4-5 मिनटं वाफ दिलेली आहे. शेपू जास्त काय शिजवत नाही मी, कारण कसं आहे, कोणतीही भाजी जास्त शिजवली ना एवढी काही टेस्टी लागत नाही. मस्त असं थोडी अर्धी कच्ची ठेवायची, मग छान लागते. जास्त पण असं गिचगुळ करायचं नाही, शिजवून एकदम नाही का, काही जण असं गरगट्यासारखंच करून टाकतात त्याला. तसं नाही करायचं, थोडीशी असं सिंपल वगैरे करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आणि एवढी जी दिसते ना तुम्हाला, एवढी शिजली ना तर बाद झालं ना, तर त्यातलं पाकच जीवनसत्व निघून जाते. मग जे काय विटॅमिन्स वगैरे असतात ना भाजीमध्ये, ज्याच्यासाठी आपण भाजी खातो ना, तेच त्या भाजीमध्ये राहत नाही जास्त शिजवल्यानंतर. त्यामुळे भाजी काय मी जास्त शिजवत नाही. आणि टेस्ट पण एकदम परफेक्ट लागते ह्या टाईपमध्ये शिजवली ना. मिडियम शिजवायची भाजी कोणतीही, पालक असू द्या, तुमची शेपू, मेथी, कोणतीही भाजी असली मिडियममध्ये शिजवायची. कारण भाजी काय हाडासारखं काय घट्ट नसते, एकदम सॉफ्ट प्रकार आहे. 10 मिनिटात 5 मिनिटात शिजून जाते भाजी. आणि ती पण ना बिना ताटाची, ताट ठेवलं तर तुमचं 5 मिनिटातच भाजी शिजून जाते. आणि पाणी वगैरे शिंतडा दिला की लगेचच. तर इकडं चालली आहे त्या पोरांची शाळेची तयारी. आता ही दोघं जाणार, मग ह्यांची जाणार आहेत. मग हे दोघं गेले की त्याच्यानंतर माझी घरातली जी काय थोडीफार काम आहेत ना, ते आवरून घेणार आहे मी. आणि म्हणजे किचन कट्टा वगैरे आता माझं सध्या आवरायचं चाललं. एवढं आवरून झालं की मग लगेचच मी जाणार आहे. तर हे बघा, आता पोरं दिवसभर शाळेत होते. ही माझं पूर्ण दिवसाचं रुटीन आहे, तुम्हाला सांगते मी. तर आता ही आहे भीमा नदी. तर भीमा नदी किती पाणी आले बघू शकता तुम्ही. आता हे म्हणजे जवळजवळ भरपूर प्रमाणाच्या बाहेर पाणी इथं आलेलं आहे. तरी मध्ये तर एकदम फुल झालती नदी. आता थोडंसं जरा कटाकटीला जरा कमी आहे. तर आता मला जायचं आहे किराणा बाजार भरायला. आता हे नदीवरून तुम्हाला अंदाज आला असेल की आम्ही कुठं राहतो काय असं सगळं. तर आता किराणा बाजार भरायचा होता. तर पोरांना म्हणलं तुम्ही शाळेतून घरी जाऊ नका, आणि तुम्ही इथंच थांबा, मी जाताना तुम्हाला घेऊन जातो आम्ही. तर मग आम्ही जाता जाता पोरांना घेऊन यायचं म्हणून पोरांना तिथंच थांबवलं. आणि मग पोरांना स्टँडवरून रिटर्न म्हणजे इकडं किराणा बाजार मला भरायचं होतं, तिकडं आम्ही सगळेजण गेलो. कारण पोरांना पण काय काय नाही का, नोटबुक वगैरे काय काय घ्यायचं होतं. आणि ते फ्यू त्यांना शाळेत काय काय लागतंय ते सगळं घ्यायचं होतं. आणि इकडं बघा वाहनांचा एवढा आवाज आहे म्हणून ह्यानं डायरेक्ट कानं झाकून गेला. आणि ह्याला ना माहितीच नाही की मी व्हिडिओ वगैरे काढायला लागली म्हणून. कारण ह्यांची शाळेतून दमून आलेत पोरं. आणि कसं आहे, सगळेच दमलेत, मीच फक्त फ्रेश आहे म्हणलं तर चालते. कारण कसं आहे, कारण ह्यांनी पण कामावरून दमून आलेत. आणि माझं ह्यांचं दिवसभर कामं चालूच आहेत. त्यामुळं कसं आहे, आपलं कसं आहे माहिती का, आपण घरात बसून थोडं काम करायचं, थोडा आराम करायचा, असं लेडीज करू शकतात. पण जेंट्स माणसांचं तसं नसते. सगळ्या पूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावरती असते. त्यामुळे ते ही कितीही दमून आले ना, तर ती कधी कुठं मी जायचं म्हणलं ना कधीच नको म्हणत नाहीत. हा अशा अवतारात त्यांचं निघायचं चालू असते. तर असो, आता इकडं बघा किराणा बाजार मी भरत होते. पण कसं आहे, इथं आता सध्या ना जी काही जड सामान आहे ना, ती पहिल्यांदा मी घेणार आहे. का माहिती का, ते घेऊन फिरायचं म्हणलं, पोरं आहेत पण पोरांना आपण म्हणू शकत नाही. कारण शाळेत ना आलेत पोरं, दमून आलेत. सकाळी लवकर जातात पोरं आणि संध्याकाळी येतात 6 वाजता. तर किती टायमिंग झालं ते शाळेमध्ये बसण्याचं. तर किती वैतागून येते ते पोरं. तर त्यांना थोडंसं समजून घेतलं पाहिजे. त्यांना काय मी म्हणजे जास्त आल्यावर शाळेतनं काही काम वगैरे सांगत नाही. त्याच्यासाठी म्हणलं आता फिरायला आलेत, पण त्यांचं सामान त्यांना घ्यायचं आहे ना. पण मग म्हणलं आता माझी मी ट्रॉली उडत आपलं माझं बघते. कारण तिला घ्यायचं होतं ते काय स्केच पेन वगैरे, काय ड्रॉइंग बुक वगैरे पूर्वाला घ्यायचं होतं. मग ती तिकडे फिरते ते बघा पाठीमागं. आणि ऋतूला घ्यायचं आहे जे काय त्याला फ्युकिक वगैरे त्याचे जे काय प्रोजेक्ट वगैरे काय असतंय ना, तर त्याच्यासाठी लागणार आहे. ती त्याला म्हणलं तू पण घे. कारण कसं परत यांना स्मार्टमध्ये न्या, कुठं ती बुक्स आणायला न्या, हे सगळं करण्यापेक्षा हे असं एक सोबत सगळे गेलो ना तर मग फायदा होतो. एवढं काही टेन्शन राहत नाही. तर
किराणा वगैरे घेतला सगळा. आता हे भरपूर ट्रॉली फुल होऊन जवळजवळ सगळं दुसरं एक अजून घेतली पिशवी म्हणलं तर चालतंय. लय वैताग आहे. काय माहिती का, महिन्याचा किराणा घेऊन अजून एक्स्ट्रा काय काय एक तेलाचा डब्बा वगैरे हे असलं ना मग एक पुरत नाही. तुम्हाला खरं सांगते, आता ती जर आणलेला तुम्हाला किराणा दाखव ना तर तुम्ही म्हणताल घरात माणसं चार एवढं कसं आहे. जी पोरांच्या हातात जी काही चटपटीत वस्तूनच अर्ध ठिक्क भरते म्हणलं तर चालते. काय हे बघा तुम्हाला सांगते, ते कुठं कुरकुऱ्याचे पण चिप्स त्याचे पुढे पण घेतातच 15-20, ते पण घेतातच. ते बर्बनचे पुढे पण घेतातच बिस्किटचे. त्याच्यानंतर ते टोस्ट पण घेतातच. त्याच्यानंतर ते काय 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 ते ड्रॉइंगचं होणं बघ त्यांनीच जवळजवळ 2000ला चुना लावलाय. तर असो, तर आता म्हणलं तर पोराय तर करावंच लागणार आहे. सगळं तर त्यांच्यासाठीच करतोय आपण, मग त्यांना काय रोज जास्त रोकटोक करून चालत नाही. आजकाल गरज आहे हो सगळ्या गोष्टींची. कारण कसं आहे, त्यांना काय रागवून चालत नाही. आजकाल सगळ्या पोरांना सगळ्या सुखसोयी आहेत. आणि शाळेत गेलं ना पोरांना आपण काही नाही दिलं ना, पोरं दुसऱ्यांच्या पोरांचं बघून नाराज होतात परत. कारण त्यांना असं वाटतंय त्यांची मम्मी पप्पा घेऊन देतात, आपलीच मम्मी पप्पा आपल्याला ही वस्तू घेऊन देत नाहीत, असं पोरांचा समज असतो ह्या वयात. आता कुठं विचार करत बसायचा, कारण ही आपल्याला ना ह्या वयात बघा असंच मला तर असं वाटत होतं. त्यामुळे मी पोरांना काही कमी पडू देत नाही. मला पर्सनल असं वाटत होतं की ह्या वयात आपल्याला दुसऱ्यांच्या मुलींना गोष्टी भेटतात ज्या बघा बघा काय काय मुलींचे चप्पल शाळेमध्ये भारी असतात, काय काय पोरींचे हिलचे शँडल असतात, काय काय म्हणजे ज्या दिवशी आपल्या सुट्टी असायची. आमच्या टायमिंगला कसं होतं, सुट्टीचा एक दिवस होता, गणवेशला सुट्टी असायची. आणि त्यावेळेस ज्या दिवशी गणवेशला सुट्टी ना त्या दिवशी आपण कोणतीही चप्पल वगैरे काही असे जर्री वगैरे घालून यायची त्यावेळेस मुली. त्यावेळेस मला असं बघून वाटायचं की बाबा आपल्याला पण हे पाहिजे नाही का. मग ते असं वाटायचं, असं नाही की आमच्या वडिलांनी वगैरे आम्हाला काय पुरवलं नाही, ह्यातला भाग नाही. जे त्यांच्या हातून जेवढं होतं तेवढं सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासाठी केलेल्या आहेत, किंवा माझे 2 भाव आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी केलेलं आहे. आमच्यासाठी त्यांनी भरपूर केले, भरपूर चांगले संस्कार दिले, सगळं केलेलं आहे. परंतु आता कसं आहे माहिती आहे का, आता पोरांचे जास्त अपेक्षा वाढलेत. आणि कसं आता त्यांना मिळतंय त्यांच्या नशिबानं, तर असं म्हणायचं. तर इथं आता सगळं घरी आले बघा. आणि आता हे संध्याकाळचं रुटीन आहे. घरी आल्यानंतर किराणा वगैरे ठेवून घेतला. आणि किराणा एका साईडलाच ठेवला. एवढं काय आज भरणार नाही म्हणलं मी, कारण एवढा किराणा आता ती डबे वगैरे मी मध्येच घासलेत. जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल ना कंटिन्यू, तुम्हाला 100% माहिती असणार की फळीवरचे पूर्ण डबे, रॅकवरचे पूर्ण रॅक खाली करून सगळं आपण दसऱ्याला वगैरे कशी साफसफाई करतो तशी साफसफाई करत असते. आणि ही मेसेज एक ना अधूनमधून मोबाईलवर येते, सारखं टून वाजते, काहीच आवाज जात नाही व्हिडिओमध्ये. तर सगळे आता डबे वगैरे घासले तर त्याच्यामध्ये भरणार आहे मी ती. तर म्हणलं आज काय नको ह्याचा गोंधळ, उद्याच्याला सगळं उद्या परवा आता निवांत भरणार आहे. ठिक्यामधून काय काढणारच नाही तो बाजार. आणि इथं आता स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा करून घेतलाय. आणि पोरं बसलेले आहेत अभ्यासाला. त्यांना म्हणलं काय असेल ते थोडंसं खाऊन घ्या, काय आणले चटपटीत त्यांनी ते खायला त्यांना दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी लागले स्वयंपाकाला. तर माझी पण पीठ वगैरे मळून झालं. तर थोडंसं बटाट्याचा रस्सा बनवलेला आहे. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.